Hello students, very good morning to all of you. Today we'll discuss the next part of solution. In last part we have discussed some problems based on concentration terms, correct? Okay, now we are going to discuss the next point, that is solubility, correct? ठीक आहे. आता सॉल्यूट्स आपण सॉलिड पाहिलं, लिक्विड पाहिलं आणि गॅसेस, तिन्ही स्टेटमध्ये सॉल्यूट असू शकतात, करेक्ट? ठीक आहे. आता सॉलिबिलिटी जनरली कशामध्ये स्टडी करायचं आपल्याला, तर लिक्विडमध्ये स्टडी करायची आहे. कशामध्ये? लिक्विडमध्ये. म्हणजे जसं की सॉलिड सबस्टन्स असेल, सॉलिड व्हेन डिझॉल्व्ड इन लिक्विड. म्हणजे थोडक्यात कुठलेही सोल्युशन स्टडी करायचे आहेत आपल्याला वळणं. तर काय? लिक्विड सोल्युशन्स. विच सोल्युशन्स? लिक्विड सोल्युशन्स, करेक्ट. तर लिक्विड सोल्युशन म्हटलं की सॉल्वंट काय असणार आहे केसमध्ये? सॉल्वंट लिक्विड असणार आहे. लिक्विड येते लक्षात? ठीक आहे. तुम्ही व्हॉल्यूम सोबत घेऊन बसू शकता, करेक्ट. थेरॉटिकल पॉईंट आहे टोटली, थोडंसं इमॅजिनेशन करावं लागणार आहे तुम्हाला बोलणं. फर्स्ट ऑफ ऑल सॉलिबिलिटी. व्हॉट इज सॉलिबिलिटी? whatever amount of substance when dissolved in particular amount of solvent, बरोबर आहे ना? मग तो सबस्टन्स किती त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतो, दॅट इज इट्स सॉलिबिलिटी, करेक्ट. सी हियर, द सॉलिबिलिटी ऑफ सबस्टन्स इज इट्स मॅक्सिमम अमाउंट ऑफ दॅट कॅन बी डिझॉल्व्ड इन अ स्पेसिफाईड अमाउंट ऑफ सॉल्वंट, करेक्ट. किती अमाऊंट ऑफ सोल्यूट त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होऊ शकतो, मॅक्सिमम अमाऊंट, दॅट इज इट्स सॉलिबिलिटी. इम्पॉर्टंट काय आहे? स्पेसिफिक टेम्परेचर तुम्ही काय ठेवलेलं आहे? कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. त्याच टेम्परेचर चेंज केलं की सॉलिबिलिटीसुद्धा काय होते? चेंज होते. आर यू गेटिंग? सो फॅक्टर्स अफेक्टिंग सॉलिबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड. फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं तुम्हाला? सोल्यूट जो आहे, दिस इज सोल्यूट. सोल्यूट इज सॉलिड अँड सॉल्वंट इज व्हॉट? लिक्विड. सॉल्वंट, करेक्ट. कुठले फॅक्टर रिस्पॉन्सिबल असतील फॉर दी सॉलिड इन लिक्विड सोल्युशनसाठी? कुठलं सोल्युशन आहे? सॉलिड इन लिक्विड सोल्युशन, करेक्ट. नोट करा, सॉलिड इन लिक्विड सोल्युशन. फर्स्ट फॅक्टर आहे सोल्यूट अँड सॉल्वंट. केअरफुली बघा बळा. फर्स्ट फॅक्टर इज व्हॉट? नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. दिस वन लक्षात येते? तर नेचर म्हणजे काय? वेदर इट इज पोलार और नॉन पोलार, ठीक आहे ना? आता तुम्हाला लाईक डिझॉल्व लाईक फिनॉमिना नोन आहे. याचा अर्थ काय? पोलार डिझॉल्व्स इन पोलार, नॉन पोलार डिझॉल्व्स इन नॉन पोलार, ठीक आहे. वरती दिलेले पोलार सोल्यूट्स डिझॉल्व इन पोलार सॉल्वंट्स अँड नॉन पोलार सोल्यूट्स इन नॉन पोलार सॉल्वंट्स, ठीक आहे. येस, म्हणजे सॉलिड जर सपोज NaCl आहे, NaCl वॉटरमध्ये ॲड केलं, तर सॉलिबिलिटी हायर असणार आहे. आणि तोच जर तुम्ही इथाइल अल्कोहोलमध्ये ॲड केला, किंवा काय बेन्झिनमध्ये जर ॲड केला, बेन्झिन कसं आहे? नॉन पोलार आहे, करेक्ट ना? पेट्रोल नॉन पोलार, केरोसिन नॉन पोलार आहे, समजतं हे? ठीक आहे. किंवा फॅटी ॲसिड्स, ऑइल्स, ते सुद्धा कसे आहेत? नॉन पोलार्स आहेत. या नॉन पोलर सॉल्व्हेंटमध्ये जर तुम्ही NaCl डिझॉल्व केला तर दॅट इज नॉट दॅट NaCl विल नॉट डिझॉल्व इन इट. येते लक्षात? मग त्याची सॉलिबिलिटी कशावरती डिपेंड आहे? तर त्याच्या नेचरवरती सुद्धा डिपेंड आहे. सॉल्व्हंट जर पोलर असेल तर पोलर सोल्यूट त्याच्यामध्ये मोर डिझॉल्व होईल, मोर सॉल्युबल असणार आहे. सोल्यूट जर नॉन पोलर असेल तर काय? इज डेफिनेटली इट डिझॉल्व्स इन नॉन पोलर. क्लिअर झाला हा पॉईंट? फर्स्ट फॅक्टर इज नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. थेरॉटिकल आहे, खूप केअरफुली लक्ष देऊन करायचं आहे. नेक्स्ट आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर. येस, टेम्परेचरचा सुद्धा इफेक्ट होतो. आता तुम्ही घरीसुद्धा करू शकता वळून हा प्रयोग. तुम्ही काय करायचं आहे? तुम्ही एक युटेन्साइल घ्या, त्याच्यामध्ये NaCl ॲड करा, बरोबर आहे ना? NaClचं सॅच्युरेटेड सोल्युशन बनवा. सॅच्युरेटेड म्हणजे काय? की एका पर्टिक्युलर लिमिटपर्यंत तो NaCl डिझॉल्व्ह होतो, बरोबर आहे ना? लॅटरल क्रिस्टलायझेशन टेक्स प्लेस. मग क्रिस्टल्स फॉर्म व्हायला लागले, की काय करा? थोडंसं हीट करा आणि परत NaCl ॲड करा, परत तो डिझॉल्व्ह होतो. का? कारण तिथं डिग्री ऑफ डिसोसिएशन इन्क्रीज होतं त्या केसमध्ये. समजतंय का? ठीक आहे. आणखीन एक महत्त्वाचा
टेम्परेचरचा रोल आहे. ओके, त्याच्यामध्ये ओके काही रिॲक्शन्स एक्झोथर्मिक असतात, काही रिॲक्शन्स एंडोथर्मिक असतात. मग ली कॅटलियर प्रिन्सिपल स्टडी केलं बाळांनो आपण. विच प्रिन्सिपल? ली कॅटलियर प्रिन्सिपल. आता इथं मेन्शन केलं नसणार आहे, अकॉर्डिंग टू ली कॅटलियर प्रिन्सिपल. ठीक आहे. जर एंडोथर्मिक रिॲक्शन असेल तर टेम्परेचर इन्क्रीज करावं लागेल आपल्याला फॉर द स्पॉन्टेनियस रिॲक्शन ऑर फॉर फॉरवर्ड रिॲक्शन. आणि जर का एक्झोथर्मिक रिॲक्शन असेल ओके तर टेम्परेचर डिक्रीज करावं लागेल सिस्टीमचं आपल्याला. ओके, तर सॉलिबिलिटी इन्क्रीज होते. ठीक आहे. सी हिअर, इफ द डिझॉल्युशन प्रोसेस इज एंडोथर्मिक, व्हेरी इम्पॉर्टंट. एंडोथर्मिक म्हटलं की ओके डेल्टा सोल्युशन काय असणार आहे? डेल्टा एच म्हणजेच काय? एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन ग्रेटर दॅन 0, इट मीन्स इट इज पॉझिटिव्ह. बरोबर आहे ना? ओके, मग तो सॉलिबिलिटी इन्क्रीजेस विथ राइज इन टेम्परेचर. सॉलिबिलिटी इन्क्रीज होते विथ ओके राइज इन टेम्परेचर. राइज इन टेम्परेचर मीन्स टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर. का? ओके, रिॲक्शन एंडोथर्मिक. मग हे एक वे आहे टू आयडेंटिफाय द सॉलिबिलिटी ऑफ ओके सॉलिड इन लिक्विड. जर त्या बिकरचं सपोज तुम्ही एखाद्या बिकरमध्ये रिॲक्शन कॅरी आउट करत असाल, ठीक आहे, तुम्ही फील करू शकताय ना वेदर दिस बिकर इज वॉर्म ऑर नॉट. समजतंय का हे? येस. मग जर बिकर वॉर्म होत असेल, हॉट होत असेल तर डेफिनेटली इट इज ओके एस सॉरी उलट झालं ते. ओके, बिकर जर कूल होत असेल, ठीक आहे ना, ओके एस कूल होत असेल तर डेफिनेटली इट इज एंडोथर्मिक रिॲक्शन बिकॉज हीट गेट एब्झॉर्ब्ड ओके इन टू दी सिस्टीम. समजलं का? ठीक आहे. म्हणजे काय, तुम्हाला सॉलिबिलिटी जर ओके इन्क्रीज करायची असेल सॉलिडची इन लिक्विड तर तुम्हाला टेम्परेचर इन्क्रीज करावं लागेल त्या सिस्टीमचं. काय इन्क्रीज करावं लागेल? टेम्परेचर, अकॉर्डिंग टू वॉट? ली कॅटलियर प्रिन्सिपल. आर यू गेटिंग? ठीक आहे. नेक्स्ट वन इज इफ डिझॉल्युशन प्रोसेस इज एक्झोथर्मिक. सी हिअर, इफ डिझॉल्युशन प्रोसेस इज वॉट? एक्झोथर्मिक. आता डिझॉल्युशन प्रोसेस जर एक्झोथर्मिक असेल ओके तर मात्र काय, अकॉर्डिंग टू ली कॅटलियर प्रिन्सिपल तुम्हाला काय करावं लागेल? टेम्परेचर डिक्रीज करावं लागेल. सॉलिबिलिटी डिक्रीजेस विथ राइज इन टेम्परेचर. म्हणजे जर टेम्परेचर इन्क्रीज केलं तर सॉलिबिलिटी डिक्रीज होणार आहे, टेम्परेचर डिक्रीज केलं तर सॉलिबिलिटी इन्क्रीज होणार आहे. आर यू गेटिंग? ठीक आहे. इफ डिझॉल्युशन प्रोसेस इज एक्झोथर्मिक ओके देन द सॉलिबिलिटी डिक्रीजेस विथ राइज इन टेम्परेचर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता इथे घेऊ शकता तुम्ही ओके रिॲक्शन होत असेल एखादी तुम्ही NaOH ॲड केलं, सपोज NaOH वॉटरमध्ये ॲड केलं तर बिकर गरम व्हायला लागतं, हॉट व्हायला लागतं. का होतं असं? तुम्ही आता लॅबोरेटरीमध्ये ओके एक्सपेरिमेंट करते वेळेस हे करू शकता. NaOH घ्यायचं, थोडंसं वॉटरमध्ये ॲड करायचं, ओके स्टर करायचं. स्टर केल्यानंतर तुम्हाला काय येस फील होतं की काय बिकर कसं आहे? गरम. का असं का होतं? ओके कारण काय की त्या केसमध्ये ओके टेम्परेचर इन्क्रीज होतं सिस्टीमचं. मग तुम्हाला काय करावं लागेल? त्या टेम्परेचरला डिक्रीज करावं लागेल. आणि डिक्रीज कसं करणार? बाय पुटिंग इट इन टू दी आईस बाथ. आईस बाथमध्ये ठेवावं लागेल तुम्हाला त्याला. येते का लक्षात? ठीक आहे. मग सॉलिबिलिटी ह्या केसमध्ये टेम्परेचर डिक्रीज केल्यानंतर इन्क्रीज होते, इन्क्रीज केल्यानंतर डिक्रीज होते. ओके, मग कुठला प्रिन्सिपल यूज केला? दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफेक्ट ऑफ टेम्परेचरसाठी आपण येस ली कॅटलियर प्रिन्सिपल यूज केलं. अंडरस्टूड? ओके, नोट करून ठेवा तसं ली कॅटलियर प्रिन्सिपल. प्रिन्सिपल आलं लक्षात हे? ठीक आहे. नेक्स्ट वन, इफेक्ट ऑफ प्रेशर. आता प्रेशरचा काय इफेक्ट होतो? सॉलिड कसे आहेत? इनकॉम्प्रेसिबल आहेत. सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल अँड ॲज सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल ओके their solubility is is not affected by the temperature. Here pressure. Pressure does not have any significant effect on solubility of solids in liquid as these are highly incompressible. Solid ला compress करू शकत नाही तुम्ही. ओके दॅट्स वाय प्रेशर डज नॉट अफेक्ट ऑन इट. नो इफेक्ट. येस, नेचर ऑफ सोल्यूटचा इफेक्ट होतो, सॉल्वंटचा इफेक्ट होतो, ओके त्याच्यानंतर टेम्परेचरचा इफेक्ट होतो, पण प्रेशरचा इफेक्ट होत नाही. दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ठीक आहे. तर एक सॉलिबिलिटी कर्व दिलेला आहे ओके अकॉर्डिंग टू द टेम्परेचर. सी हिअर, सॉलिबिलिटी इन ग्रॅम पर 100 ग्रॅम ऑफ वॉटर. 100 ग्रॅम वॉटरमध्ये काय केलं आहे? एक सोल्यूट ॲड केलं आहे. किती सोल्यूट ॲड केलेलं आहे, त्याची सॉलिबिलिटी चेक केलेलं आहे. ठीक आहे. विथ रिस्पेक्ट टू वॉट? टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस. बरोबर आहे ना? मग ही सॉलिबिलिटी जी आहे अगेन्स्ट टेम्परेचर स्टडी केलेलं आहे. आता थोडासा ग्राफ ऑब्झर्व करू शकता तुम्ही. ओके एक्सपेरिमेंटल कंडिशन्स आहेत इथं आणि
हे एक्सपेरिमेंटली स्टडी केलेलं आहे. द कर्व ऑप्टेन्ड बाय ड्रॉइंग अ ग्राफ बिटवीन सॉलिबिलिटी अँड टेम्परेचर इज कॉल्ड सॉलिबिलिटी कर्व. हे जे काय कर्व मिळालेत तुम्हाला, ओके, ते कुठले कर्व आहेत? सॉलिबिलिटी कर्व आहेत. येते लक्षात? सियर AgNO3, AgNO3 ची सॉलिबिलिटी वॉटरमध्ये हायली सॉल्युबल आहे तो, बरोबर आहे ना. टेम्परेचर इन्क्रीज केलं की 200 ग्रॅमपर्यंत पण, ओके, तो काय झालेला आहे? डिझॉल्व्ह झालेला आहे. कशामध्ये? 100 ग्रॅम. सॉलिबिलिटी इन ग्रॅम्स पर 100 ग्रॅम ऑफ वॉटर म्हणले. बघा किती सॉलिबिलिटी आहे त्याची. करेक्ट. के सोल्युशनची टेम्परेचर इन्क्रीजेस, सॉलिबिलिटी इन्क्रीजेस. ठीक आहे. हेच प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इन्क्रीज झालेली दिसते. पण एक केस अशी दिसते ना तुम्हाला इथं, ओके, सी हिअर दिस वन, Na2SO3. एका पर्टिक्युलर टेम्परेचरपर्यंत काय झालेली आहे? सॉलिबिलिटी इन्क्रीज होत गेलेली आहे. इथं बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर सॉलिबिलिटी काय झाली? डिक्रीज झाली. येते का लक्षात हे? ठीक आहे. आणि प्रत्येक ठिकाणी, ओके, तुम्हाला सॉलिबिलिटी इन्क्रीज झालेली दिसते इथं कर्वमध्ये. हा पण प्रत्येकाची सॉलिबिलिटी सेम आहे का? नाही. Each and every salt has a different solubilities. लक्षात येते ना? ठीक आहे. ओके. आणि काही ठिकाणी तुम्हाला कर्व चेंज झालेला दिसतो. कर्व चेंज झालेला दिसतो. हा कर्व चेंज का होतो? ओके, कारण काय? येस, तिथं हायड्रेट जे आहेत ना, ओके, सबस्टन्सेस कशा आहेत? हायड्रेटेड म्हणजे काय? वॉटर मॉलिक्युल्स, ते इव्हॅपरेट होतात. करेक्ट आहे का? इथं बघा, कॅल्शियम क्लोराईड जो आहे तो 6H2O त्याच्यामध्ये क्रिस्टल वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन किती आहे? 6 आहे. आणि इथं किती आहे? 4 आहे. म्हणजे ह्या पॉईंटला, ओके, ते वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन चेंज झालेलं आहे, म्हणजे इव्हॅपरेशन झाले 2 वॉटर मॉलिक्युल्स. त्याच्यामुळं कर्व तुम्हाला इमिडिएट चेंज झालेला दिसतो. लक्षात येते का? ठीक आहे. येस, पॉईंट्स बघा रिलेटेड टू इट ना. तुम्हाला हा कर्व थोडाफार समजलेला असणार आहे. मॅक्सिमम सगळे कर्व एक जर सोडलं तर बाकीचे सगळे कर्व कसे आहेत? पॉझिटिव्ह दिसत आहेत. Correct. See here now. It is observed, okay, from the it is observed from the curve, okay, that the solubility of Ki, AgNO3, NH4Cl, KNO3, NaNO3, KCl, etc. ठीक आहे. हे सगळे बघा, हे जे सगळे सॉल्ट्स आहेत त्याच्यामध्ये वरती दिलेले आहेत सगळे. हे बघा, Ki आहे, KNO3, NaNO3, बरोबर आहे ना. ओके, NH4Cl, AgNO3, ओके, हे जे वरती दिलेले आहेत कर्व सगळे कसे आहेत? अपवर्ड आहेत. दिसत आहेत का अपवर्ड तुम्हाला? ठीक आहे ना. ओके. ETC इन्क्रीजेस फॉर, ओके, विच हीट ऑफ सोल्युशन इज एंडोथर्मिक. ओके, आता हे तुम्हाला नोनच असलं पाहिजे वळण. ओके, के सोल्युशनसाठी Ki, AgNO3, NH4Cl, KNO3, NaNO3, KCl, etc. increases for which heat of solution is endothermic. हीट ऑफ सोल्युशन एंडोथर्मिक आहे आणि कर्व काय होतात? इन्क्रीज होतात. हे फिक्स आहे, त्या ग्राफमध्ये दाखवलेलं आहे. ठीक आहे. मग हे सॉर्ट आउट करून घ्यायचे तुम्ही सॉल्ट्स. व्हाईल सॉलिबिलिटी ऑफ, ठीक आहे ना. ओके, कॅल्शियम ॲसिटेट, करेक्ट, कॅल्शियम क्रोमेट, कॅल्शियम हायड्रॉक्साइड, NaOH, etc. decreases for which heat of solution is endothermic. हीट ऑफ सोल्युशन जर एंडोथर्मिक असेल, ओके, तर काय होते? सॉलिबिलिटी इथं काय ह्या केसमध्ये डिक्रीज होते. इथं एक्झोथर्मिक आहे, सॉरी, एक्झोथर्मिक, बरोबर आहे ना. ओके, while solubility of calcium acetate, calcium chromate, calcium hydroxide, NaOH, etc. decreases for which heat of solution is exothermic. Exothermic असेल तर with increase in temperature. This is very important. समजलं का? टेम्परेचर जर इन्क्रीज केला तुम्ही, ओके, तर एक्झोथर्मिक म्हणले ना. एक्झोथर्मिक असेल तर डेफिनेटली डिक्रीज होणार आहे आणि एंडोथर्मिक जर असेल तर डेफिनेटली इन्क्रीज होणार आहे. हे स्टेटमेंट केअरफुली स्टडी करा बळानो. समजलं? बट आता इथं बघा, बट द सॉलिबिलिटी ऑफ NaCl इन वॉटर रिमेन्स नियरली कॉन्स्टंट विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. सच कर्व इज कॉल्ड कंटिन्युअस कर्व. ठीक आहे. इथं थोडंसं कर्वमध्ये येऊया आता परत. हे बघा, NaCl इथं आहे. NaCl कुठे गेला तो? हां, हिअर इट इज.
ओके, तुम्हाला इथं ग्राफ जो मिळतो तो कॉन्स्टंट मिळतो. त्या कर्वला काय म्हटलंय, कंटिन्युअस कर्व. आणि इम्पॉर्टंट आहे, मग कंटिन्युअस कर्व कोणाला मिळतो, कोणासाठी मिळतो, तर NaCl साठी विचारतात. विच ऑफ द फॉलोइंग ओके इज सॉल्ट ओके गिव्स कंटिन्युअस सॉलिबिलिटी कर्व, तर NaCl. अंडरस्टूड. म्हणजे पाठांतर पाहिजे इथं थोडंसं, का थेरॉटिकल पार्ट आहे, पूर्ण एक्सपेरिमेंटल कंडिशन्स आहेत ह्या सगळ्या. Again for certain substances, it is very important point again now. Again for certain substances there is a sharp break in the solubility curve. The sharp break म्हणजे कुठला, येस बघून घ्या, हे सोबत ठेवा वॉल्यूम. दिस इज शार्प ब्रेक. दिसतो का ब्रेक तुम्हाला इथं, करेक्ट. ठीक आहे, हा शार्प ब्रेक कशामुळं, सियर डिसकंटिन्युअस सॉलिबिलिटी कर्व, बरोबर आहे ना, तिथं डिसकंटिन्युअस झाली. हे कशामुळे झालं डिसकंटिन्युटी, ओके, तर ड्यू टू विच इंडिकेट्स द फॉर्मेशन ऑफ न्यू कंपाऊंड ॲट दॅट टेम्परेचर. न्यू कंपाऊंड म्हणजे काय, डेफिनेटली काय झालं असणार आहे, त्याच्यामधले वॉटर मॉलिक्यूल जे आहेत ते इव्हॅपरेट झाले असणार आहेत. का, हुज सॉलिबिलिटी इज डिफरंट फॉर दी पॅरेंट सबस्टन्स. सॉलिबिलिटी डिफरंट आहे पॅरेंट सबस्टन्सपेक्षा. आता एक्झाम्पलवरनं समजेल तुम्हाला, डोंट वरी. इथे बघा, कॅल्शियम सल्फेट ट्वाईस हायड्रेट, टू हायड्रेट म्हणजे वॉटर मॉलिक्युल्स त्याच्यासोबत आहेत, हायड्रेटेड म्हणतो त्याला आपण. त्याला म्हणायचं वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. नोट करून ठेवा, हे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन कॅल्शियम सल्फेटचं किती आहे, 2 आहे. वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन ऑफ सोडियम सल्फेट किती आहे, 10 आहे. वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन ऑफ फेरिक क्लोराईड किती आहे, 6 आहे. वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन कॅल्शियम क्लोराईडचं किती आहे, 6 आहे. वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघा, कॅल्शियम सल्फेट ट्वाईस हायड्रेट, सोडियम सल्फेट 10 हायड्रेट, फेरिक क्लोराइड 6 हायड्रेट, कॅल्शियम क्लोराइड 6 हायड्रेट, एक्सेट्रा. शो डिसकंटिन्युअस कर्व ड्यू टू लॉस ऑफ व्हॉट, लॉस ऑफ वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ॲट सर्टेन टेम्परेचर, एका पर्टिक्युलर टेम्परेचरला ओके वॉटर जर इव्हॅपरेट झाले तर काय होतो, कर्व ब्रेक होतो. डिसकंटिन्युअस सॉलिबिलिटी कर्व म्हणायचं त्याला. आर यू गेटिंग? ठीक आहे, पुढे बघा. सो दॅट द अनहायड्रस सॉल्ट रिझल्ट्स इन अनदर सॉलिबिलिटी कर्व फ्रॉम द ब्रेकिंग पॉईंट. जर तो अनहायड्रस झाला, जसं की इथं बघू शकता तुम्ही ह्या कर्वमध्ये, हे बघा इथं वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन किती आहेत, 6 आहेत. एका पर्टिक्युलर टेम्परेचरपर्यंत, इथं 30 डिग्री सेल्सिअसपर्यंत दिलेलं आहे टेम्परेचर, बरोबर आहे ना. ओके, येस. काय झालेलं आहे, 30 डिग्री सेल्सिअसला कॅल्शियम क्लोराईड 4H2O झाला, म्हणजे 2 H2O मॉलिक्युल्स निघून गेले. ओके, हा दुसराच कंपाऊंड आहे, त्याची सॉलिबिलिटी डिफरंट असणार आहे. समजलं? ठीक आहे. वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन इज डिफरंट. आता इथं बघा, सोडियम सल्फेट 10 हायड्रेट कुठंपर्यंत, ओके येस, ह्या पर्टिक्युलर टेम्परेचरपर्यंत अप्रॉक्सिमेटली 34 डिग्री सेल्सिअस असतं हे, डिग्री सेल्सिअस. ओके, 34 डिग्री सेल्सिअसपर्यंत काय झालेलं, इन्क्रीज झालेलं. लॅट्रॉन ओके सॉलिबिलिटी डिक्रीजेस ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस. इथं वॉटर मॉलिक्युल्स रिमूव्ह झाले, तो अनहायड्रस झाला. अनहायड्रस झाल्यानंतर ओके त्याची सॉलिबिलिटी काय झालेली आहे, डिक्रीज झाली. व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. हे सोडियम सल्फेट 10 हायड्रेट, डेक्काहायड्रेट म्हणतो त्याला आपण, आणि सोडियम सल्फेट इटसेल्फ. आता हा कसा आहे, अनहायड्रस आहे. दिस इज अनहायड्रस. अंडरस्टूड? ठीक आहे. हायड्रस आणि अनहायड्रस ह्याच्यामध्ये दोन्हीमध्ये डिफरन्स आहे. समजलं हे? करेक्ट. येस, परत या इथं. आता ओके बाळांनो, ही थिअरी समजली, परत वाचायचं. खूप महत्त्वाचे पॉईंट्स आपण डिस्कस केलं याच्यामध्ये. ठीक आहे ना. पुढे जाऊया. फॅक्टर्स अफेक्टिंग सॉलिबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. तुम्हाला जर आणखीन एक्झाम्पल्स बघायचे असतील सॉलिडसाठी, ठीक आहे ना. ओके, तुम्हाला मी इथं दाखवतो. सियर, ठीक आहे. हे सियर, नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट, हे दुसऱ्या बुकमधून आहे. करेक्ट. देर इज अ जनरल रूल लाईक डिझॉल्व्स लाईक, हे नोन आहे तुम्हाला. ठीक आहे. येस, हे पण नोट बनवू शकता तुम्ही. विच explains that ionic solids dissolves in polar solvents like water. Very little
and very little solubility or insoluble in non-polar solvents like benzene, carbon tetrachloride, etc. हे लक्षात आलं तर तुमच्या like dissolves likeचा phenomena. Similarly, non-ionic or covalent compounds, okay, like I2. I2 काय आहे? non-polar molecular solid आहे. Dissolves radially in non-polar solvents but very little soluble or insoluble in polar solvents. मग सोल्यूटचं नेचर खूप महत्त्वाचं आहे. दुसरा काय? टेम्परेचर. टेम्परेचरचा पॉईंट स्टडी केला आपण. ओके, तुम्हाला आणखीन इथं काय एक्स्ट्रा एक्झाम्पल्स मिळतील, एक्स्ट्रा ओके एस एक्सप्लेनेशन मिळेल. हियर द सॉलिबिलिटी इन्क्रीजेस कंटिन्युअसली विथ इन्क्रीज ऑफ टेम्परेचर इफ डिझॉल्युशन प्रोसेस इज एंडोथर्मिक. बरोबर आहे ना? एंडोथर्मिक असेल तर काय? टेम्परेचर इन्क्रीज करावं लागेल तर सॉलिबिलिटी तुम्हाला इन्क्रीज मिळेल. समजलं? जसं की NaNO3 आहे, KNO3 आहे, NaCl आहे, KCl आहे, तेच आपण थोड्याशा डिफरंट वेनं तिथं स्टडी केलं, जसं की तुमच्या व्हॉल्यूममध्ये दिलेलं आहे. येते लक्षात? ह्या दुसऱ्या नोट्स आहेत. फॉर एक्झाम्पल हे लक्षात आलं कशामुळं होतं हे? अकॉर्डिंग टू दी ली कॅटलियर प्रिन्सिपल. इथं मेन्शन केलेलं आहे बघा, ली कॅटलियर प्रिन्सिपल. समजलं का? नोट तयार करा, ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. इफ द डिसॉल्युशन प्रोसेस इज एक्झोथर्मिक, काय होतं मग? टेम्परेचर इन्क्रीज केलं की सॉलिबिलिटी काय होते? डिक्रीज होते. सॉलिबिलिटी डिक्रीजेस इन कंटिन्युअसली विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. फॉर एक्झाम्पल आता इथं तुम्हाला एक्स्ट्रा एक्झाम्पल्स दिलेले आहेत. सेरियम सल्फेट, ठीक आहे, येस, लिथियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट हायड्रेट. समजलं? हे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट नोट लिहू शकता तुम्ही इथं आता. ठीक आहे, दोन्ही सायमल्टेनियसली करा. तुमच्या व्हॉल्यूममधला आणि हा जो कंटेंट दिलेला आहे तो पण सायमल्टेनियसली करायचा तुम्हाला. ओके. देर आर सम सबस्टन्सेस विच डू नॉट शो रेग्युलर इन्क्रीज और डिक्रीज इन सॉलिबिलिटी. डू नॉट शो रेग्युलर इन्क्रीज और डिक्रीज इन सॉलिबिलिटी विथ टेम्परेचर. दे चेंज फ्रॉम वन पर्टिक्युलर स्टेट टू अनदर पर्टिक्युलर स्टेट. जसे की ओके कर्व जो आहे, ओके, तिथं काय झालेलं होतं? ब्रेक झालेला होता. आता इथं बघा आणखीन एक्झाम्पल एक्स्ट्रा मिळतील तुम्हाला. अल्फा अमोनियम नायट्रेट टू बीटा अमोनियम नायट्रेट. जर ॲलोट्रोपिक फॉर्म जर चेंज होत असतील, बरोबर आहे ना? ओके, एका ॲलोट्रोपिक फॉर्ममधून दुसऱ्या ॲलोट्रोपिक फॉर्ममध्ये जर तो जात असेल तर डेफिनेटली कर्व ब्रेक होतो तिथं. दे शो डिफरंट सॉलिबिलिटीज ॲट डिफरंट टेम्परेचर्स. का? चेंज व्हायला लागलं ना. समजलं का? येस. आता हे हायड्रेटचं एक्झाम्पल तुम्ही स्टडी केला. कॅल्शियम क्लोराईड टू टेट्राहायड्रेट, कॅल्शियम क्लोराईड, ओके, येस, डायहायड्रेट, हेक्साहायड्रेट, सोडियम सल्फेट, डेकाहायड्रेट, सोडियम सल्फेट. ओके, हा कर्व पाहिला आपण आत्ता. द टेम्परेचर ॲट विच वन फॉर्म ऑफ सबस्टन्स चेंजेस टू अनदर इज कॉल्ड ट्रान्झिशन टेम्परेचर. हे जे ट्रान्झिशन टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये काय होतं? सबस्टन्स एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये जातो डायरेक्टली. दॅट इज कॉल्ड एज अ ट्रान्झिशन. ओके, व्हॉट? टेम्परेचर. आर यू गेटिंग? ठीक आहे. ओके, हे पुढे बघूया आपण. अगोदर इथं व्हॉल्यूममध्ये बघा तुमच्या. ठीक आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग सॉलिबिलिटी ऑर ऑफ गॅस इन लिक्विड. कुठले फॅक्टर्स आहेत? गॅस इन लिक्विडसाठी आहे आता. म्हणजे कुठलं सोल्युशन आहे? लिक्विड सोल्युशनच आहे पण सोल्यूट चेंज केलं आपण आता. दिस इज सोल्यूट अँड दिस वन इज व्हॉट? सॉल्वंट. येतं लक्षात? आता तिथे खूप महत्त्वाचा लॉ आहे. दॅट इज कॉल्ड एज अ हेनरीज लॉ. काय सांगतो हेनरीज लॉ? इट स्टेट्स दॅट द पार्शियल प्रेशर ऑफ गॅस इन व्हेपर फेज, partial pressure of gas in vapor phase is proportional to, म्हणजे directly proportional to a mole fraction of a gas. partial pressure जे आहे ते directly proportional to काय आहे? mole fraction of the gas. therefore P is equal to काय असणार आहे? KH into X. KH काय आहे इथं? proportionality constant. KH is proportionality constant, also called as Henry's constant. हेनरीज कॉन्स्टंट. आलं लक्षात? ठीक आहे. आता हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे पुढचं. अँड इज डिफरंट फॉर डिफरंट गॅसेस ॲट पर्टिक्युलर टेम्परेचर. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट. हेनरीज लॉ कॉन्स्टंट जो आहे तो डिफरंट आहे फॉर डिफरंट गॅसेस.
KH is different for different gases. येते लक्षात. आणि आणखीन एक महत्त्वाचा, हायर दी एस व्हॅल्यू ऑफ KH at a given pressure, lower is the solubility of gas in liquid. These two statements are very important. ओके, अंडरलाइन करा, नोटबुक मध्ये लिहा. क्लिअर? ठीक आहे. जर हेनरीज लॉ कॉन्स्टंटची व्हॅल्यू इन्क्रीज झाली, KH ची व्हॅल्यू जर हायर असेल तर त्याची सॉलिबिलिटी काय असते? लोअर असते. मग जर तुम्हाला KH च्या व्हॅल्यूज जर दिलेल्या असतील, ओके, तर तुम्ही त्या इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग ऑर्डरनं लिहू शकताय. सपोज A, B आणि C असे 3 सॉल्यूट्स दिले तुम्हाला आणि KH च्या व्हॅल्यूज दिलेल्या असतील. KH ची व्हॅल्यू सपोज इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे. एक्झाम्पलसाठी सांगतो मी. हायर दी व्हॅल्यू ऑफ KH, बघा इथं काय म्हणलं आहे, ओके, हायर दी व्हॅल्यू ऑफ KH ॲट गिवन प्रेशर, दी लोअर इज दी सॉलिबिलिटी ऑफ अ गॅस इन लिक्विड. सॉलिबिलिटी डिक्रीज होते. मग सॉलिबिलिटी कोणाची असणार आहे? हायर KH, A ची, त्याच्यानंतर B आणि देन C. हायर व्हॅल्यू असेल तर लोअर सॉलिबिलिटी, लोअर व्हॅल्यू असेल तर हायर सॉलिबिलिटी. अंडरस्टूड? व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. मग प्रेशरचा इफेक्ट काय होतो? ठीक आहे. अल्टरनेटिव्ह फॉर्म देतो तुम्हाला. ओके, हेनरीज लॉचा अल्टरनेटिव्ह फॉर्म काय आहे? नोट करा. सी अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ हेनरीज लॉ. मला सांगा, सॉल्व्हंट काय आहे? लिक्विड आहे. सॉल्व्हंट लिक्विड. ठीक आहे. आणि इथं सोल्यूट काय असणार आहे? डेफिनेटली गॅस सोल्यूट असणार आहे. गॅसेस काय आहे? सोल्यूट. आता गॅसेस कशा आहेत? हायली कॉम्प्रेसिबल. हायली कॉम्प्रेसिबल. मग जर का प्रेशर अप्लाय केलं तुम्ही गॅसेसवरती, कॉम्प्रेसिबल आहेत ना. हे पिस्टन आहे मुव्हेबल. थर्मोडायनेमिक्समध्ये स्टडी केलं आपण, बरोबर आहे ना. ओके, हे लिक्विड आहे, लिक्विड सॉल्व्हंट. ठीक आहे. अँड दीज आर दी गॅसेस मॉलिक्युल्स. When pressure is applied on it, then what happens? This gas start to compress and get more dissolved into it. It means solubility, alternative form बघा काय आहे? Solubility is directly proportional to काय असणार आहे? Pressure. Whatever applied above the solution, on the gas above the solution. समजते ना? ओके, solubility is directly proportional to pressure. So solubility is equal to KH into काय लिहू शकता इथं? प्रेशर लिहू शकताय. सॉलिबिलिटी इज इक्वल टू KH इंटू प्रेशर. मीन्स सॉलिबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट? प्रेशर. क्लिअर झालं? हे समजतंय का? ओके. मग जर का 2 वेगवेगळे प्रेशर्स असतील तर वेगवेगळ्या सॉलिबिलिटीज असणार आहे. स्टेट फर्स्ट आणि सपोज स्टेट सेकंड. ठीक आहे. इथं सपोज प्रेशर P1 असेल, इथं प्रेशर P2 असेल. आलं लक्षात? तर सॉलिबिलिटी इथं काय असणार आहे? S1. इथं सॉलिबिलिटी काय असणार आहे? S2 असणार आहे. समजते काय हे? ओके. मग सॉलिबिलिटी इज इक्वल टू काय आहे? इथं प्रेशर आहे. मग S1 इज इक्वल टू काय असणार आहे? KH इंटू P1 असणार आहे. प्रेशर चेंज केलं की सॉलिबिलिटी चेंज होणार आहे. हेनरीज लॉ कॉन्स्टंट काय असेल त्या सोल्युशनसाठी सेम असणार आहे, त्या एकाच सॉल्यूटसाठी सेम असणार आहे. सॉल्यूट चेंज केलं तर मग KH चेंज होतो. S2 इज इक्वल टू KH इंटू P2 असणार आहे. बरोबर आहे ना? ओके. ह्या दोन्हीला जर रिलेट केलं आपण, S1 डिवायडेड बाय S2 केलं तर काय येणार आहे? P1 डिवायडेड बाय P2. लक्षात येते का? ठीक आहे. KH काय होणार आहे? ह्या केसमध्ये कॅन्सल आउट होणार आहे. समजलं काय केलं आपण? क्लिअर आहे का हे? S1 डिवायडेड बाय S2 इज इक्वल टू P1 डिवायडेड बाय
T2. समजलं? ठीक आहे. मग ह्याचा अर्थ काय होतो की ॲज प्रेशर इन्क्रीजेस सॉलिबिलिटी ऑल्सो इन्क्रीजेस. ठीक आहे, त्याला एक्सेप्शन पण आहेत. करेक्ट. काय असे गॅसेस आहेत ना, ओके, एक्सेप्शन. सपोज NH3 आहे, NH3, करेक्ट ना. ओके, NH3 रिॲक्ट्स विथ वॉटर, हा वॉटर सोबत रिॲक्ट होतो, लाईक NH3 प्लस H2O विच फॉर्म्स NH4OH. मग हेनरीज लॉ ऑबे करत नाही, डू नॉट ऑबे किंवा डज नॉट ओबे हेनरीज लॉ. का? वॉटरसोबत रिॲक्ट होतो ना. ओके, तो वॉटरसोबत रिॲक्ट नाही झाला पाहिजे. मी पुढे सांगतो तुम्हाला काय आहे ते, त्याच्या कंडिशन्स काय आहेत ते. CO2 आहे, सपोज CO2 रिॲक्ट्स विथ वॉटर. कार्बोनेटेड ड्रिंक्स म्हणतो ना आपण, कोल्ड ड्रिंक्समध्ये CO2 असतो. काय फॉर्म करतो? कार्बोनिक ॲसिड H3CO. मग हा सुद्धा काय, येस, डज नॉट ऑबे हेनरीज लॉ. हे एक्सेप्शन्स आहेत. जे वॉटरसोबत रिॲक्ट होतात किंवा सॉल्वंटसोबत जर रिॲक्ट होत असतील ना, ओके, तर डेफिनेटली दे डू नॉट ऑबे हेनरीज लॉ. त्याला एक्सेप्शनमध्ये घ्यायचा. मग दोन ओके स्टेटमेंट स्टडी केलं आपण रिगार्डिंग हेनरीज लॉ. ओके, एक स्टेटमेंट आहे प्रेशर इज इक्वल टू KH इंटू एक्स. करेक्ट ना. ओके, प्रेशर म्हणजेच काय, हे कशाचं असणार, पार्शल प्रेशर असणार आहे, इज इक्वल टू KH म्हणजे हेनरीज लॉ कॉन्स्टंट इंटू मोल फ्रॅक्शन. कोणाचे मोल फ्रॅक्शन? गॅसचे मोल फ्रॅक्शन. आणि दुसरा ओके येस एक स्टेटमेंट पाहिलं आपण, हेनरीज लॉ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे, येस, प्रेशर. समजलं ना. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर कॉन्स्टंट आहे त्या केसमध्ये. ओके, हे दुसरं स्टेटमेंट ओके आणि पहिलं स्टेटमेंट, दोन्ही स्टेटमेंट तुम्हाला महत्त्वाचे आहेत. समजलं का हे? ठीक आहे. येस, आता हे तुम्हाला नोन आहे की बाबा ओके बॉयल्स लॉनुसार काय होतं, प्रेशर अप्लाय केलं की ओके येस गॅसेसचं कॉम्प्रेशन होतं, बरोबर ना. म्हणजे गॅसेस कशा आहेत, हायली कॉम्प्रेसिबल आहेत. क्लिअर झालं हे? ठीक आहे. मग जिथं मोर प्रेशर आहे तिथं काय होतं, मोर सॉलिबिलिटी. आर यू गेटिंग? ठीक आहे. नेक्स्ट वन, इफेक्ट ऑफ टेम्परेचर. हाच पॉईंट जरा आपण दुसऱ्या नोटमधून बघूया रिगार्डिंग द सॉलिबिलिटी ऑफ गॅसेस. सियर सोल्युशन ऑफ गॅस इन लिक्विड. ओके, आता गॅस इन लिक्विड काय असणार आहे, डेफिनेटली सोल्युशन ऑफ गॅस इन लिक्विड इज द व्हॉल्यूम ऑफ गॅस इन ml ॲट स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर दॅट डिझॉल्व इन 1 ml ऑफ लिक्विड टू फॉर्म सॅच्युरेटेड सोल्युशन. बरोबर ना. गॅसचं व्हॉल्यूम जे आहे ते किती डिझॉल्व होतं कशामध्ये, 1 ml ऑफ लिक्विडमध्ये ॲट स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. त्याला काय म्हटलं आहे, येस, सोल्युशन. ओके, विच सोल्युशन ऑफ गॅस इन लिक्विड. नेचर ऑफ गॅस अँड सॉल्वंट. आता बघा तिथं नेचर आपण डिस्कस नाही केलं, करेक्ट ना. ओके, पुढे मे बी दिलं असणार आहे नेचर ऑफ गॅस. आता हे सेमच आहे ना. ओके, इथं नेचर स्टडी करायची गरज आहे का तुम्हाला? जर गॅस मॉलिक्युलचे आहेत, गॅसेस मॉलिक्युल्स पोलार असतील, पोलार डिझॉल्व्स इन पोलार, नॉन पोलार डिझॉल्व्स इन नॉन पोलार. आलं लक्षात? पण त्याला एक्सेप्शन आहेत बघा इथं. केमिकल सिमिलॅरिटी ओके इज बिटवीन द गॅस अँड द सॉल्वंट लीड्स टू द हायर सॉलिबिलिटी ऑफ गॅस इन अ सॉल्वंट. फॉर एक्झाम्पल H2, N2, O2 etc आर लेस सॉल्युबल इन वॉटर. का? कारण हे कसे आहेत, नॉन पोलार आहेत. नॉन पोलार ओके डिझॉल्व्स इन नॉन पोलार, बट पोलार डिझॉल्व्स इन पोलार. ओके, आणखीन एक महत्त्वाचं, हे पण हा नॉन पोलार आहे CO2 तरी डिझॉल्व्ह होतो का? नोन आहे तुम्हाला. का डिझॉल्व्ह होतो? CO2 डिझॉल्व्ह इन वॉटर. वाय? बिकॉज CO2 combines with water to form yes H2CO3 कार्बोनिक ॲसिड. हा NH3 पोलार आहे पण तो मोर सॉल्युबल आहे ॲज कम्पेअर टू दिस. हा मोर सॉल्युबल आहे ॲज कम्पेअर टू दिस. का? कारण ते वॉटरसोबत रिॲक्ट होतात. समजलं का? ठीक आहे. NH3 काय फॉर्म करतो, NH3 फॉर्म्स येस NH4OH. करेक्ट. HCl reacts with H2O to forms H3O plus Cl minus. क्लिअर झालं हे? ठीक आहे. आणखीन काय
पॉईंट्स मिळाले तुम्हाला स्टडी करण्यासाठी इथं. इफेक्ट ऑफ टेम्परेचर. ठीक आहे, आता पुढे जाऊया. अगोदर व्हॉल्यूममध्ये बघा, इफेक्ट ऑफ व्हॉट टेम्परेचर वाचायचं आहे पॉईंट टू पॉईंट, खूप महत्त्वाचं आहे हे. इफेक्ट ऑफ टेम्परेचर. ओके, मला सांगा अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉ स्टडी केलं ना आपण. ओके, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे, टेम्परेचर आहे. इट मीन्स ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस व्हॉल्यूम इन्क्रीजेस. मला सांगा तुम्ही घरीसुद्धा हा प्रयोग करू शकता, एक्सपेरिमेंट करू शकताय. ठीक आहे, यास काय करा, एका युटेन्साइलमध्ये तुम्ही वॉटर घ्या. ठीक आहे ना. ओके, आणि त्याला स्लोली काय करा, हीट करा. थोडंसं हीट केल्यानंतर तुम्हाला असे बबल्स फॉर्म झालेले दिसतील. हे बबल्स कुठले असतात तर काय, गॅसेस असतात. गॅसेसचे बबल्स असतात. टेम्परेचर इन्क्रीज केलं की गॅसचं व्हॉल्यूम वाढतं बाळांनो. ओके, खूप केअरफुली बघा. गॅसचं व्हॉल्यूम इन्क्रीज होतं आणि गॅसचं व्हॉल्यूम जर इन्क्रीज झालं तर काय, इट विल नॉट अकोमोडेट इन टू दॅट सोल्युशन. सोल्युशनमध्ये ते व्हॉल्यूम अकोमोडेट होत नाही. विल नॉट अकोमोडेट, नोट करा तसं तिथं. As temperature increases, volume of gas increases, and that volume, increased volume, will not, okay, or cannot accommodate into that solution. That's why it get escape out. ठीक आहे ना. ओके, ते व्हॉल्यूम काय होतं, गॅसेस व्हॉल्यूम जे आहे ते इस्केप आउट होतं, बाहेर पडतं बाळांनो. आलं लक्षात. म्हणजे काय झालं थोडक्यात की बाबा टेम्परेचर इन्क्रीज केलं. ओके, तर काय झाली, सॉलिबिलिटी डिक्रीज झाली. का, गॅस इस्केप आउट झालं ना, बाहेर पडलं ना गॅस. किती महत्त्वाचा पॉईंट आहे बघा बरं. आणि काय यूज केलं आपण इथं, चार्ल्स लॉ यूज केलं. आणि महत्त्वाचं काय इथं आणखीन परत की बाबा व्हॉल्यूम इन्क्रीज झालं गॅसेसचं की तो अकोमोडेट होत नाही सोल्युशनमध्ये. ओके, तो तिथं राहत नाही. ओके, तर काय होतं, इस्केप आउट होतो. हे घरीसुद्धा करू शकताय तुम्हाला. बबल्स जे आहेत ते बाहेर पडतात. ओके, ते बबल्स कशाचे असतात तर गॅस डिझॉल्व जो झालेला असतो त्या वॉटरमध्ये, तो गॅस बाहेर पडतो. समजलं बाळांनो हे. ठीक आहे ना. ओके, येस. बघा काय काय सांगितलेलं इथे, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ॲज द डिझॉल्युशन इज अन एक्झोथर्मिक प्रोसेस. ठीक आहे, डिझॉल्युशन प्रोसेस कशी, एक्झोथर्मिक. देन अकॉर्डिंग टू ली कॅटलियर प्रिन्सिपल द सॉलिबिलिटी शूड डिक्रीज विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. येस, डेफिनेटली. जर का एक्झोथर्मिक प्रोसेस असेल तर डेफिनेटली काय होणार आहे, अकॉर्डिंग टू ली कॅटलियर प्रिन्सिपल टेम्परेचर इन्क्रीज केलं तर सॉलिबिलिटी डिक्रीज होणार आहे. आलं लक्षात. हे ली कॅटलियर प्रिन्सिपल परत एकदा जाऊन बघू शकता तुम्ही. पुढे दिलं इथं नेचर ऑफ गॅस, हे आपण स्टडी केलं आत्ताच. ओके, एक्स्ट्रा एक्झाम्पल मिळू शकतं ना आपण नोटमध्ये. बघा, नेचर ऑफ गॅस, गॅसेस हॅव्हिंग हायर व्हॅल्यू ऑफ वॅन्डरवॉल्स फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन्स. डेफिनेटली वॅन्डरवॉल्स फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन्स हायर असतात गॅसेमध्ये, बरोबर आहे ना. ओके, येस, दुसरे फोर्सेस नसतात त्याच्यामध्ये गॅसेस मॉलिक्युल्समध्ये. दॅट इज गॅसेस दॅट आर मोर इझिली लिक्विफाईड आर मोर सॉल्युबल. येस, डेफिनेटली त्याच्यामध्ये अट्रॅक्शन असणार आहे. ओके, ते इझिली लिक्विफाय होतात, मोर सॉल्युबल असतात. फॉर एक्झाम्पल SO2, आणखीन एक एक्झाम्पल मिळेल तुम्हाला. करेक्ट ना. ठीक आहे, विच एक्झाम्पल, SO2. CO2ला पाहिलं आपण, आर मोर सॉल्युबल इन वॉटर दॅन O2, N2, ओके, H2. हे SO2 सोबत काय काय स्टडी करणार परत, NH3, HCl एक्सेट्रा. समजलं का. नेचर ऑफ सॉल्वंट, गॅसेस विच कॅन आयोनाइज इन ॲक्वेस सोल्युशन आर मोर सॉल्युबल. बघा, जे गॅसेस आयोनाइज होतात ॲक्वेस सोल्युशनमध्ये, म्हणजे काय, आयन्समध्ये स्प्लिट होतात, आर मोर सॉल्युबल इन वॉटर ॲज कम्पेअर टू दी अदर सॉल्वंट्स. अदर सॉल्वंट्सपेक्षा ते कशा असतात, मोर सॉल्युबल असतात. क्लिअर. ठीक आहे. आता इथं काय आणखीन महत्त्वाचे पॉईंट्स मेन्शन केलेले आहेत ते बघू शकता तुम्ही. हेनरीज लॉ इज ऑबेड ओनली वेन. आता त्या काही कंडिशन्स आहेत. हेनरीज लॉ कधी ऑबे होतो. हेनरीज लॉ समजला ना. प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू के, सॉरी, इथं काय घ्यायचं आपल्याला, मोल फ्रॅक्शन घ्यायचं. आणि प्रेशर इज इक्वल टू KH इंटू वॉट, एक्स, मोल फ्रॅक्शन. आणि दुसरा काय, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सॉलिबिलिटी. ठीक आहे. आणि प्रेशर इज इक्वल टू KH इंटू वॉट काय घेऊ शकताय, सॉलिबिलिटी घेऊ शकताय.
हे अल्टरनेटिव्ह फॉर्म आहे. दोन फॉर्म्स आहेत हेनरीज लॉचे. लक्षात आलं ना. एकतर काय पार्शियल प्रेशर ओके इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोल फ्रॅक्शन आणि ओके इथं पार्शियल प्रेशर जे आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे सॉलिबिलिटी आहे. सॉलिबिलिटीचं युनिट काय असतं नोन आहे ना तुम्हाला. सॉलिबिलिटी इज इक्वल टू काय येईल मग. सॉलिबिलिटी इज इक्वल टू ओके एस प्रेशर डिवायडेड बाय ओके काय येणार आहे के एच येणार आहे. सॉलिबिलिटी जनरली कशामध्ये असते मोल पर लिटर म्हणजेच मोलॅरिटी इज द युनिट ऑफ प्रेशर. के एचचं युनिट पण विचारू शकतात तुम्हाला. युनिट ऑफ के एच इज इक्वल टू काय असणार आहे सॉलिबिलिटी डिवायडेड बाय प्रेशर मोल पर लिटर ओके पर एटीएम किंवा बार. मोल पर लिटर पर एटीएम और बार हे युनिट लक्षात ठेवा. IMP आहे. ठीक आहे. प्रेशर इज नॉट टू हाय. प्रेशर हे टू हाय नसलं पाहिजे तर हेनरीज लॉ ऑबे होतो. टेम्परेचर इज नॉट टू लो. टेम्परेचर लो पण नसलं पाहिजे त्या केसमध्ये. बरोबर. नॉट टू हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे. नॉट टू डायरेक्ट म्हटलं नाही. नॉट हाय म्हटलं नाही. नॉट टू हाय म्हटले. गॅस मॉलिक्युल्स डू नॉट डिसोसिएट. बघा गॅस मॉलिक्युल्स डू नॉट डिसोसिएट और असोसिएट इन दी सॉल्व्हंट. ते डिसोसिएट नाही झाले पाहिजे. जसं की डिसोसिएट म्हणजे काय फॉर एक्झाम्पल NaCl आहे. आता गॅस म्हणले ना गॅस नको हा नको घ्या. HCl आहे सपोज तो डिसोसिएट झाला H++Cl- होतो. आणि सपोज ट्वाईस काय घेतलं आपण ॲसिटिक ॲसिड घेतलं. आता गॅस मॉलिक्युल्स नको ना. आता एक एक्झाम्पलसाठी देतो आपण. त्याचं डायमरायझेशन होतं ना CH3COOH टेकन ट्वाईस. एक एक्झाम्पलसाठी दाखवलं तुम्हाला मी. जनरल एक्झाम्पल पण घेऊ शकतो. समजलं ना. ओके सपोज AB गॅस आहे. कन्सिडर करा AB गॅस करेक्ट विच डिसोसिएट टू फॉर्म A++B-. याचं डिसोसिएशन झालं नाही पाहिजे हेनरीज लॉ ऑबे करण्यासाठी. ठीक आहे. किंवा ट्वाईस A आहे आणि A2 फॉर्म झाला असेल तर असोसिएशन नाही झालं पाहिजे. डिसोसिएशन नाही झालं पाहिजे. असोसिएशन नाही झालं पाहिजे. ओके तरच तो हेनरीज लॉ ऑबे करू शकतो. अदरवाईज नाही. आलं लक्षात. गॅस इज नॉट हायली सॉल्युबल इन सॉल्व्हंट. तो गॅस हायली सॉल्युबल नसला पाहिजे. नॉट हायली सॉल्युबल इन. जसं की NH3 हायली सॉल्युबल आहे. बरोबर आहे ना. एक्सेप्शन आहेत ना इथं. एक्सेप्शन्स कुठले आहेत. CO2 हायली सॉल्युबल आहे. NH3 हायली सॉल्युबल आहे. HCl हायली सॉल्युबल. हे गॅसेस आहेत हायली सॉल्युबल आहेत. हे SO2 गॅस आहे हायली सॉल्युबल आहे. हे एक्सेप्शन्स आहेत. तो हायली सॉल्युबल नसला पाहिजे. गॅस डज नॉट केमिकली रिॲक्ट विथ सॉल्व्हंट. बघा हे सगळे हायली सॉल्युबल कशामुळं आहेत त्याच्यामुळंच दे रिॲक्ट विथ सॉल्व्हंट. क्लिअर झालं. हे होतं रिगार्डिंग ओके एस कंडिशन्स टू ऑबे दी हेनरीज लॉ. येतं लक्षात. ओके आता हे हेनरीज लॉचं झालं. ओके टेम्परेचर रिलेटेड एक पॉईंट सांगतो तुम्हाला मी. खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही ॲक्वॅटिक ॲनिमल्स ऐकलेलं आहे बरोबर आहे ना. मराईन लाईफ. ॲक्वॅटिक ॲनिमल्स जे आहेत वळणू ओके ते कुठं राहतात जनरली समर सीझनमध्ये. इन समर सीझन ऐका खूप केअरफुली. इन समर ओके सीझन अक्वॅटिक ॲनिमल जे आहेत. आता सपोज हा सरफेस एरिया आहे किंवा हे काय आहे वॉटर सरफेस आहे. ओके आणि इथं अक्वॅटिक ॲनिमल्स आहेत कन्सिडर करा असे. ओके अक्वॅटिक ॲनिमल्स प्रेफर्स टू ओके स्टे ॲट लोअर लेवल इन समर. समर सीझनमध्ये अक्वॅटिक ॲनिमल लोअर लेवलला राहतात. का राहतात सांगा बरं. रिझन काय असेल त्याचं. ओके कारण काय डिझॉल्व्ड ऑक्सिजन जो राहतो अप्पर लेअरमध्ये. दिस इज अप्पर लेअर. दिस वन इज लोअर लेअर. अप्पर लेअरमध्ये ओके डिझॉल्व्ड ऑक्सिजन जो आहे डिझॉल्व्ड ऑक्सिजन O2 काय होतो इव्हॅपरेट होतो. म्हणजेच काय डिक्रीजेस. दॅट्स वाय ओके द अक्वॅटिक ॲनिमल्स प्रेफर्स टू स्टे ॲट लोअर लेवल इन समर सीझन. समजलं का. डिझॉल्व्ड ऑक्सिजन कमी असतो अप्पर लेवलला
असं का होतं? कारण काय, व्हॉल्यूम इन्क्रीज होतं ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस. क्लिअर झालं बळानं हे? ठीक आहे ना? येस. हेनरीज लॉबद्दल पाहिलं आपण, ॲप्लिकेशन स्टडी करायचं आहे. ठीक आहे, इथं काय दिले बघूया आता परत थोडंसं तुम्हाला इथं पण सांगतो. इफेक्ट ऑफ टेम्परेचर, एक्स्ट्रा पॉईंट्स बघा. इफेक्ट ऑफ टेम्परेचर. सी हियर, सॉलिबिलिटी ऑफ गॅस डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. हे पाहिलं आपण. बिकॉज डिसॉल्युशन ऑफ गॅस इन लिक्विड इज अन एक्झोथर्मिक प्रोसेस. IMP रिझन काय आहे? एक्झोथर्मिक प्रोसेस आहे डिसॉल्युशन प्रोसेस. हीट इव्हॉल्व होते. गॅस प्लस सॉल्वंट गिव्स सोल्युशन प्लस हीट. दिस रिॲक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. Effect of temperature on solubility of gas in liquid can be expressed by Clausius-Caprion equation. Clausius-Caprion equation काय? हे thermodynamics मध्ये ln C2 divided by C1 heat capacities आहेत ह्या, is equal to delta H enthalpy of reaction divided by R, that is gas constant, into 1 divided by T1 minus 1 divided by T2. त्याच इक्वेशनला असं पण लिहू शकता, C2 divided by C1 is equal to delta H divided by R. ठीक है, इस T2 minus T1 divided by T1 into T2. समजलं का? LCM घेतलं फक्त आपण. C1 आणि C2 काय आहेत? सॉरी, इथं हे C1 आणि C2 काय असणार आहेत? कॉन्सन्ट्रेशन टर्म्स असणार आहेत. हीट कॅपॅसिटी इज नॉट, सॉरी. ठीक आहे, C1 and C2 आर कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ सोल्युशन. कशामध्ये? मोल पर लिटरमध्ये. म्हणजे काय आहे? मोलॅरिटी. मोलॅरिटी. ठीक आहे. आणि T1 T2 काय आहे? टेम्परेचर आहेत, हे नोन आहे. आणि डेल्टा H काय आहे? हीट ऑफ सोल्युशन किंवा एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन. दॅट इज करेक्ट. इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन घ्यावं लागेल ना सोल्युशन टर्म्स आपण आता आपल्याला. करेक्ट ना? ओके. येस. मग ह्या दोन्ही याचा रेशो कॉन्सन्ट्रेशन टर्ममध्ये. आता इथं लॅन आहे, लॅनचं लॉगमध्ये कन्व्हर्जन करू शकताय तुम्ही. समजते का? ओके. घेते वेळेस काय करावं लागेल? 2.303 घ्यावं लागेल तुम्हाला. क्लिअर आहे? ओके. 2.303. ओके. लॉग C2 divided by C1 is equal to delta H divided by R into 1 divided by T1 minus 1 divided by T2 असं घ्याल तुम्ही. लक्षात? मग ही व्हॅल्यू जी आहे ती इथं ट्रान्सफर करू शकता तुम्ही आणि विचारलं जाऊ शकतं. हे समजलं का? ओके. लिहिते वेळेस इथं लिहितो मी बघा. ठीक आहे. इथं लिहितो मी लॉगची व्हॅल्यू. log to the base 10, log to the base 10 C2 divided by C1 is equal to delta H divided by 2.303 R 1 divided by T2 minus T1 minus 1 divided by T2. आलं लक्षात? दोन इक्वेशन सांगितलं तुम्हाला मी. ओके. एक तर हे इक्वेशन असेल, अदरवाइज हे इक्वेशन असेल. आर यू गेटिंग? ठीक आहे. एक नोट लिहा. IMP. चेंज इन एंट्रोपी. ठीक है. चेंज इन एंट्रोपी दैट इज डेल्टा S is negative for dissolution of gas in liquid. बरोबर आहे ना? ओके. काय होतं? रँडमनेस कमी होतो. रँडमनेस decreases. देन डेल्टा S काय असणार आहे? निगेटिव्ह. कारण तुम्ही प्रेशरनं अप्लाय करून त्या डिझॉल्व करताय त्याच्यामध्ये. ठीक आहे ना? मग कॉम्प्रेस होतात ना गॅसेस, रँडमनेस कमी होतं त्या केसमध्ये. इट मीन्स डेल्टा H हॅज टू बी निगेटिव्ह. एक्झोथर्मिक. इट मीन्स डेल्टा H हॅज टू बी निगेटिव्ह. डेफिनेटली एक्झोथर्मिक रिएक्शन्स आहेत ना, डेल्टा H निगेटिव्ह असणार आहे. सो दॅट द प्रोसेस बिकम्स स्पॉन्टेनियस. डेल्टा G कशी आहे? निगेटिव्ह. म्हणजे थर्मोडायनेमिक्सचं रिलेशन आणलं इथं. डेल्टा S निगेटिव्ह आहे. करेक्ट. डेल्टा H कसा आहे? निगेटिव्ह आहे. मग स्पॉन्टेनियस प्रोसेससाठी डेल्टा G काय असतो? निगेटिव्ह असतो. पण इथं काय? डेल्टा H मोर निगेटिव्ह असला पाहिजे. डेल्टा H काय असला पाहिजे? मोर निगेटिव्ह असला पाहिजे. ओके. मग म्हणून टेम्परेचर आपल्याला काय करावं लागतं? कमी करावं लागतं का? येस. बघा हे रिलेशन कसं येतं. सियर
डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस आहे का रिलेशन. डेल्टा एच काय आहे ऑलरेडी निगेटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, बरोबर आहे ना. ओके, म्हणजे निगेटिव्ह निगेटिव्ह काय होणार आहे इथं पॉझिटिव्ह होणार आहे ना. डेल्टा जी इज इक्वल टू मायनस डेल्टा एच, बघा इथं मायनस आहे, प्लस काय होईल टी डेल्टा एस. मग टी वरती काय आहे डिपेंड आहे डेल्टा जीची व्हॅल्यू. मग रिॲक्शन जर स्पॉन्टेनियस किंवा काय मोर डिझॉल्युशन जर पाहिजे असेल तुम्हाला, ओके, तर टेम्परेचर काय कराल तुम्ही डिक्रीज कराल. टेम्परेचर डिक्रीज केलं तर ही व्हॅल्यू काय होणार आहे, येस मोर निगेटिव्ह होणार आहे, अदरवाईज नाही. जर ही व्हॅल्यू मोर पॉझिटिव्ह झाली, ओके, तर डेल्टा जीची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते. म्हणून एक्झोथर्मिक रिॲक्शनसाठी आपल्याला टेम्परेचर डिक्रीज करावं लागतं टू इन्क्रीज द निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ डेल्टा जी. आणि डेल्टा जीची व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल तर डेफिनेटली सॉलिबिलिटी काय होते किंवा काय एखाद्या गॅस साठी रिॲक्शन ही काय राहते स्पॉन्टेनियस राहते. समजलं. येस. आता इथं हेनरीज लॉ थोडा वेगळ्या वेनं दिलेला आहे तुम्हाला. करेक्ट. हेनरीज लॉ काय स्टेट्स दॅट द सॉलिबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. बघा, solubility of gas in a liquid at a particular temperature is directly proportional to the pressure of a gas in equilibrium with the liquid at temperature, at that temperature fix आहे. म्हणजे काय की प्रेशर सॉलिबिलिटी जी आहे, सॉलिबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय प्रेशर आहे, सॉलिबिलिटी इज इक्वल टू के एच इंटू वॉट प्रेशर. करेक्ट ना. समजलं. हे मेन्शन केलं आहे आपण ऑलरेडी, हे डबल सांगतो मी तुम्हाला इथं आता. करेक्ट. आणि हे असं पण लिहू शकता तुम्ही, बघा इथं मोल फ्रॅक्शन एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पार्शियल प्रेशर असं पण लिहू शकता. आणि एक्स इज इक्वल टू के एच इंटू पी. ओके, हे असं का देतो मी, वेगवेगळ्या नोट्स तुम्हाला इथं काय रेफर करायला सांगतो, कारण काय येस तुम्हाला क्वेश्चन कसाही विचारू शकतात. बघा आता ह्या बुकमध्ये वेगळं मेन्शन केलं, त्या बुकमध्ये वेगळं मेन्शन केलेलं आहे. समजलं ना. ओके, हे दोन्ही सायमल्टेनियसली घेऊन चला बळण आणि एकत्र करा या सगळ्या गोष्टी. अल्टरनेटिव्ह फॉर्म्स म्हणून लिहू शकता तुम्ही. इन दी एक्सप्रेशन एक्स इज इक्वल टू के एच इंटू पी, युनिट्स ऑफ के एच काय असणार आहे, युनिट्स ऑफ के एच डेफिनेटली पर ॲटमॉस्फिअर, कारण काय एक्सला तर कुठला युनिट नाही आहे, और पर बार डेफिनेटली नो डाऊट. समटाइम्स द एक्सप्रेशन इज रिटन ॲज, बघा एक्सप्रेशन हे आपण असं लिहिलं आहे, pressure is equal to kh into x, where the unit of kh are atmosphere or bar. This is very important now. तुम्हाला कन्फ्युजनच होणार नाही आता, कारण काय येस तिकडचं आणि इकडचं हे दोन्ही क्लिअर झालं. समटाइम्स दिस एक्सप्रेशन इज रिटन ॲज, तुमचं क्लॅरिफिकेशन, तुम्हाला जे काय डाऊट्स येणार होते ते क्लिअर झाले बळण. इथं तुम्ही मला विचारू शकत नाही आता नंतर की बाबा सर येस इथं असं दिलेलं आहे, इथं असं दिलेलं आहे, ओके कुठलं करेक्ट आहे हे विचारू शकणार नाही, कारण काय हे दोन्ही करेक्ट आहे, दोन्ही लिहिलं जातं. IMP आहे. आर यू गेटिंग. ओके, सो ड्युरिंग सॉल्विंग द क्वेश्चन्स, ओके बघा कन्फ्युजन, ओके येस 100% क्लिअर होईल आता ह्या स्टेटमेंटवरनं. ड्युरिंग सॉल्विंग द क्वेश्चन्स एक्सप्रेशन and units must be used carefully. समजलं का. एक्सप्रेशन आणि युनिट केअरफुली यूज करावं लागेल तुम्हाला. का, कारण काय येस हे एक्सप्रेशन्स वेगवेगळे मेन्शन केलेले आहेत. अकॉर्डिंग टू दी ओके एक्स इज इक्वल टू के एच इंटू पी, ग्रेटर द व्हॅल्यू ऑफ हेनरीज कॉन्स्टंट ग्रेटर इज द सॉलिबिलिटी ऑफ गॅस. तिथं काय होतं, ग्रेटर द हेनरीज लॉ कॉन्स्टंट, ओके लोअर इज द सॉलिबिलिटी. मग तुम्ही एक इक्वेशन घेऊन चला. कुठलं इक्वेशन घेऊन चालायचं सोबत, प्रेशर ओके इज इक्वल टू के एच इंटू वॉट एक्स, हे इक्वेशन कॅरी करा अकॉर्डिंग टू NCERT. बरोबर आहे ना. आणि त्याचा हा अल्टरनेटिव्ह फॉर्म, हे दोनच इक्वेशन कॅरी करा. बरोबर आहे ना. ओके येस, मग हे कॅरी करायची गरज नाही. ओके, पण जर विचारलंच तुम्हाला थेरॉटिकली, पण तुम्हाला नोन असलं पाहिजे ज्यावेळेस युनिट वगैरे विचारले जातात. ओके, किंवा काय एक्सप्रेशन देते वेळेस हे करेक्ट एक्सप्रेशन देतात, बाकीचे रॉंग एक्सप्रेशन देतात. अदरवाईज ओके 3 एक्सप्रेशन देतात, 1, 2 आणि 3, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट असं पण विचारतात. ऑल ऑफ दीज पण म्हणतात त्याच्यामध्ये. मग ऑल ऑफ दीज ऑप्शन असू शकतं. एमध्ये देतील
ओके, एस इज इक्वल टू के एच इंटू पी देतील, बीमध्ये देतील पी इज इक्वल टू के एच इंटू एक्स, सीमध्ये देतील तुम्हाला ओके एक्स इज इक्वल टू ओके व्हॉट के एच इंटू पी, हे असे तिन्ही देतील आणि डीमध्ये देतील ऑल ऑफ दिस. मग तुमचा ऑप्शन काय आला पाहिजे, ऑल ऑफ दिस. म्हणजे हा पॉईंट क्लिअर झाला आता. आणि कॅल्क्युलेशनसाठी ओके काय करायचं, हे दोन मोस्टली यूज करायचं. ठीक आहे, कुठं डिफरंट यूज करायचं मी त्या वेळेला तुम्हाला सांगतो, पण हे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. आणि त्याच्यामध्ये मोर यूज्ड कुठं आहे एन सी आर टीनुसार काय, प्रेशर इज इक्वल टू के एच इंटू एक्स. आणि लक्षात काय ठेवायचं, के एचची व्हॅल्यू इन्क्रीज झाली ही सॉलिबिलिटी डिक्रीज होते, ते लक्षात ठेवायचं स्टेटमेंट. क्लिअर. ठीक आहे, आणखीन एक पॉईंट, सोल्युशन ऑफ लिक्विड इन लिक्विड. लिक्विड इन लिक्विडसाठी ओके, आता दोन्ही लिक्विड आहेत इथं आणि दोन्ही लिक्विड कम्प्लिटली काय असतात, मिसिबल असतात. ओके, एक्सेप्शन आहेत त्याच्यामध्ये काय, ऑइल प्लस वॉटर ओके इमिसिबल असतात, हे नोन आहे तुम्हाला. पण पोलार डिझॉल्व्स इन पोलार, नॉन पोलार डिझॉल्व्स इन नॉन पोलार, हा फिनॉमिना लक्षात ठेवायचा. आलं लक्षात. द टू लिक्विड्स मे फॉर्म कम्प्लिटली मिसिबल, दॅट इज इथेनॉल अँड वॉटर. डेफिनेटली कम्प्लिटली मिसिबल आहेत. ठीक आहे, पार्शियली मिसिबल कुठले, फिनॉल प्लस वॉटर, पार्शियली मिसिबल लक्षात ठेवा, हे पण विचारलं जातं तुम्हाला. आणि कम्प्लिटली मिसिबल कुठलं असणार आहे, कम्प्लिटली इमिसिबल वॉटर प्लस कार्बन टेट्राक्लोराइड का, हा नॉन पोलार आहे, नॉन पोलार, आणि हा काय आहे पोलार. अंडरस्टूड. ठीक आहे, एनी डाऊट. हे झालं रिगार्डिंग सॉलिबिलिटी ऑफ ओके एस सोल्यूट इन सॉल्वंट. करेक्ट. आता त्याचे काय ॲप्लिकेशन्स दिलेले आहेत. ठीक आहे, ही व्हॉल्यूममधून ॲप्लिकेशन्स बघू शकता तुम्ही. आता इन सॉफ्ट ड्रिंक्स माहिती आहे तुम्हाला, CO2 कशामध्ये, सॉफ्ट ड्रिंक्समध्ये ओके यूज केला जातो. ओके, इन लंग्स माहिती तुम्हाला, ऑक्सिजन व्हेरी इम्पॉर्टंट, वेर ऑक्सिजन इज प्रेझेंट इन एअर ओके विथ हाय पार्शल प्रेशर. हिमोग्लोबिन, आता हे तुम्ही बायोमध्ये स्टडी केलंच असणार आहे, कारण काय हिमोग्लोबिनसोबत ज्यावेळेस ऑक्सिजन कंबाईन होतो त्यावेळेस काय फॉर्म होतो, ऑक्सी हिमोग्लोबिन. नाव लक्षात ठेवायचं, ऑक्सी हिमोग्लोबिन इन टिश्यूज. आता हा हिमोग्लोबिन काय ब्लड थ्रू काय पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट होतो ना. इन टिश्यूज वेअर पार्शल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इज लो, टिश्यूजमध्ये लो असतं. ऑक्सी हिमोग्लोबिन रिलीजेस ऑक्सिजन फॉर युटिलायझेशन इन सेल्युलर ॲक्टिव्हिटीज. आता तिथं प्रेशर कमी असल्यामुळं ओके हिमोग्लोबिन ऑक्सिजनला ओके रिलीज करतो. ठीक आहे, आणि तिथं वेगवेगळ्या सेल्युलर ॲक्टिव्हिटीज होतात. फिनिश. इन डीप सी वॉटर किंवा डीप सी डायव्हिंग्स. डीप सी डायव्हिंग्स तुम्हाला नोन असणार आहे, सी डायव्हर्स असतात. ठीक आहे, येस. डायव्हिंगमध्ये काय करतात ओके येस ही सियर टू मिनिमाइज द पेनफुल इफेक्ट्स accompanying the decompression of deep sea divers. Oxygen diluted with less soluble helium gas is used. ठीक आहे ना. ओके, ऑक्सिजन डायल्युटेड विथ लेस, म्हणजे सी डायव्हिंग साठी ओके जे काय अपॅरेटस यूज करतात ओके, जो काय गॅस यूज होतो त्या अपॅरेटसमध्ये इन्स्ट्रुमेंटमध्ये, त्याच्यामध्ये काय असतं ऑक्सिजन आणि हेलियमचं मिक्सचर असतं, ॲज ब्रिदिंग गॅस म्हणून यूज करतात. ॲसिटिलीन इज पास्ड इंटू ॲसिटोन ॲट 30 atmosphere to make a solution, and this solution is used to store the acetylene. ॲसिटिलीन स्टोरेजसाठी सुद्धा यूज करतात. ॲसिटिलीन इज पास्ड इंटू ॲसिटोन ॲट 30 atmosphere टू मेक अ सोल्युशन, अँड दिस सोल्युशन इज टू स्टोअर दी ॲसिटिलीन, इज यूज टू स्टोअर दी ॲसिटिलीन. म्हणजे ॲसिटिलीनच्या स्टोरेजसाठी हे दुसरं ॲप्लिकेशन आहे. इन बॉश प्रोसेसमध्ये काय, दिस प्रोसेस इज यूज्ड इन द मॅन्युफॅक्चर ऑफ हायड्रोजन प्रिपेअर करण्यासाठी ही प्रोसेस यूज करतात. इन धिस कार्बन डायऑक्साइड इज सेपरेटेड फ्रॉम इट्स मिक्सचर विथ H2 by passing it into water at 50 atmospheric pressure. म्हणजे थोडक्यात इथं काय आहे, हेनरीज लॉचाच ओके एस फिनॉमिना आहे. कारण काय येस तिथं डिझॉल्व केलं जातं इथं ह्या दोन्हीला, बरोबर आहे ना. मिक्सचर म्हणलं की काय डिझॉल्युशन प्रोसेस आली. इन दिस कार्बन डायऑक्साइड इज सेपरेटेड फ्रॉम इट्स मिक्सचर
मिक्सरपासून कार्बन डायऑक्साईड सेपरेट केला जातो विथ H2 बाय पासिंग इट इनटू वॉटर ॲट 50 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. 50 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला ओके वॉटरमध्ये पास करून ओके येस हे मिक्सर काय केलं जातं सेपरेट केलं जातं. ओके येस हे स्टेटमेंट IMP आहे. काय म्हटलं इन दिस कार्बन डायऑक्साइड इज सेपरेटेड फ्रॉम इट्स मिक्सर विथ H2 बाय पासिंग इट इनटू येस कशामध्ये वॉटर ॲट 50 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बघा प्रेशरचा प्रश्न आला ना तर हेनरीज लॉ आलं लक्षात. हे ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्याच्यावरचे क्वेश्चन्स करायचे थेरॉटिकल क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला जेवढे सॉल्व्ह होतात तेवढे सॉल्व्ह करा. करेक्ट ना. ओके मग आपण सॉल्व्ह करूया नंतर. ओके मेन क्वेश्चन्स जे की सॉल्व्ह होणार नाहीत तुम्हाला ते सॉल्व्ह करूया आपण. क्लिअर. काय प्रॉब्लेम्स पण आहेत हेनरीज लॉवरचे ते पण सॉल्व्ह करूया आपण. क्लिअर झालं बाळांनो हे. येस आय थिंक टुडे विल स्टॉप हिअर. थेरॉटिकल क्वेश्चन कन्सेप्ट आहे खूप रीड करावं लागेल. आता ह्या ज्या काही नोट्स प्रोव्हाइड केले तुम्हाला ते रीड करायचं आहे. ओके येस स्क्रीनशॉट्स घ्या प्रत्येक नोट्सचे आणि काय केअरफुली रीड करा. क्लिअर. ठीक आहे. आय थिंक टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.